Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. त्याच्याबद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे. कुणी पासपोर्ट दिला, काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही. मी की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची. पासपोर्ट, त्यानंतर त्याच्या घरावर छापेमारी झाली, त्याच्या भावाला परवाना योगेश कदमांनी दिला असं समोर आलं. त्या सगळ्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही ऍक्शन. यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका. जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या. त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे. आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असो नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे. पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे. मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मी काल 2 दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं. त्याही वेळेस हा विषय निघालेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन. त्याच्याबद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे. कुणी पासपोर्ट दिला, काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपींचं म्हणणं आहे. योगेश कदमांनी दिला असं बोललं जातं. अहो दिला, एक मिनिट, तसं नाही. त्यांनी शिफारस केली परंतु सीपीनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे. असं काय करताय? मला स्वतः सीपी म्हणाले दादा शिफारस केली पण त्यावर 2 नेत्यांच्या दबाव होता असंही त्यांनी. चौकशी होईल ना बाबा. दबाव कुणाचा होता? उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो. परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का, त्याचा मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं. आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आता मी 35 वर्ष राजकीय जीवनात काम करतो, अनेक डिपार्टमेंट सांभाळतो, तुम्ही पण बघितलेलं आहे. परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते, त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे. आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही वस्तुस्थिती आहे तरी देखील आपल्याला करायचं, तर तो 100% दोषी आहे.